नमस्कार सर्वांना. आपल्या कंबाईनची येणारी पूर्वपरीक्षा त्याला 2023चे करंट अफेअर्स लागणार आहेत आणि राज्यसेवेच्या परीक्षेसाठी अनेक मुलांची अशी मागणी होती की 2023मध्ये ज्या ज्या करंट अफेअर्स घडल्या त्या एकदा आम्हाला समजावून सांगा. नोट्स तर मी तुम्हाला पाठवतोच आहेत आणि मग 2024च्या पण सुरू केल्या होत्या लेक्चर्स. आता 2023च्या येत्या 12 दिवसामध्ये संपूर्ण लेक्चर्स आपण अभ्यासणार आहोत. कदाचित त्याचे व्हिडिओ जास्त होतील, पण तुम्ही नोट्स समोर ठेवून ते पटपट ऐकले, समजावून घेतले तर परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही असं मला वाटतं. मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आजचा सेशन आपला आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी याचा सेशन आज आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सविस्तररित्या आपण अभ्यासणार आहोत. पण याच्या अगोदर पूर्वीप्रमाणेच पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, लेक्चर पाहताना नोट्स तुमच्यासमोर असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर नोट्स मिळाल्या नसतील तर त्या ग्रुपवरून घ्या. पुन्हा एकदा मी टाकतो आजपासून. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय घडामोडींना आज आपण सुरुवात करतोय. आपली पहिली महत्त्वाची घडामोड आहे G20 शिखर परिषद. G20 शिखर परिषदेचा जर आपण विचार केला तर कुठे झाली हे आपल्याला माहिती आहे. भारतामध्ये झाली. भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी ही शिखर परिषद पार पडली आहे. 9 ते 10 सप्टेंबर 2023मध्ये ही शिखर परिषद पार पडली आहे. आणि G20 शिखर परिषद जी भारतामध्ये झाली त्याची 18वी आवृत्ती होती आत्तापर्यंतची. या परिषदेची थीम कोणती होती हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग थीम कोणती होती पहा. वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर ही थीम आहे. आणि याच्यामध्ये जर प्रश्न विचारला तर हा एक महत्त्वाचा पॉईंट असेल की G20 शिखर परिषदेची थीम कोणती आहे. तर वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. आणि हा जो वसुधैव कुटुंबकम हा वाक्प्रचार आहे तो संस्कृत आहे. पहा कुठून घेतलाय. महाउपनिषद या ग्रंथामधून हा घेण्यात आलेला आहे. सर्व जग एक कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. थीम महत्त्वाची आहे, आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल. आणि याचा अर्थ आपण सर्व जग एक कुटुंब आहे असा होतो असा आपण उल्लेख केला. लक्षात आलं. थीम लक्षात ठेवायचे काय आहे. पुढे जाऊयात. पुढच्यामध्ये आपल्याला काय समजावून घ्यायचं आहे पहा. पुढच्यामध्ये महत्त्वाचे अध्यक्ष कोण होते या परिषदेचे. अध्यक्ष होते नरेंद्र मोदी. भारताचे G20 शेर्पा म्हणजे प्रतिनिधी. भारतातर्फे कोणी प्रतिनिधित्व केलं. अमिताभ कांत. शेर्पा आपण त्याला म्हणतो, प्रतिनिधीला शेर्पा हा शब्द आहे. त्याच्यानंतर या परिषदेचं वैशिष्ट्य काय. ही जी G20 शिखर परिषद भारतामध्ये झालं तिचं वैशिष्ट्य असं आहे की दक्षिण आशियामध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिली G20 शिखर परिषद आहे. आपल्याला एखाद्या विधानामध्ये मुद्दाम म्हणतील की दक्षिण आशियामध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिली G20 शिखर परिषद होती. मग आपल्याला माहिती पाहिजे की हो बरोबर आहे, दक्षिण आशियामध्ये आयोजित केलेली ही पहिली G20 शिखर परिषद होती. G20चं अध्यक्षपद भारताकडे कोणत्या कालावधी दरम्यान होतं. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023च्या दरम्यान हे अध्यक्षपद G20चं भारताकडे होते. म्हणजे नोव्हेंबर 2023 पर्यंत हे अध्यक्षपद भारताकडे होतं. आता या परिषदेमध्ये कोणकोणते देश निमंत्रित करण्यात आलेले होते. बांगलादेश, कोमोरोस, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि UAE. आता हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचे नाही आहे, पण हे जे आहे अध्यक्षपद आपण पाहिलं. भारताचे G20 शेर्पा आणि नरेंद्र मोदी अध्यक्ष हे याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर या परिषदेचे एक वैशिष्ट्य आहे. या परिषदेला 2 देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित नव्हते. ते कोणते 2 देश होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर चीन आणि रशिया या 2 देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित नव्हते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे उपस्थित राहिलेले नव्हते. लक्षात आलं. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. विधानामध्ये विचारलं तर हे विचारतील की या 2 देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित नव्हते, तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहूयात.
पॉईंट G20 शिखर परिषदेमध्ये. काही संस्था निमंत्रित करण्यात आलेल्या होत्या G20 शिखर परिषदेमध्ये. 20 अर्थव्यवस्था आहेत G20, 20 अर्थव्यवस्था, 20 मध्यवर्ती बँका, याला आपण G20 असं म्हणतो. निमंत्रित संस्था कोणकोणत्या होत्या? भरपूर निमंत्रित संस्था, जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या संघटना तुम्हाला या ठिकाणी संस्था निमंत्रित केलेल्या दिसतात आपल्याला. हे फक्त आपल्या अभ्यासाचा भाग एवढाच आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं नाहीये. फक्त कोण कोण निमंत्रित होते एक नजर टाकायची आपल्याला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना, त्यानंतर जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आर्थिक स्थिरता मंडळ, आफ्रिकन युनियन डेव्हलपमेंट एजन्सी, त्याच्यानंतर नेपाड, न्यू पार्टनरशिप फॉर आफ्रिकाज डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर आशियान अतिथी संस्था, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, त्याच्यानंतर CDRI आणि आशियाई विकास बँक, ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक. तर ह्या काही महत्त्वाच्या जागतिक संस्थांना या शिखर परिषदेला आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आता पुढे जाऊयात. याची वैशिष्ट्य काय होती G20 शिखर परिषदेची? आपल्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर वैशिष्ट्य कोणती आहेत पहा. आता पुढचे G20 शिखर परिषद कुठं होणार आहे? ब्राझीलमध्ये होणार आहे. तर मग G20 शिखर परिषदेचं भारताकडे अध्यक्षपद कधीपर्यंत होतं? नोव्हेंबर 2023 पर्यंत होतं. मग त्याच्या पुढची अध्यक्षपदाची सूत्र नरेंद्र मोदींनी कोणाकडे सुपूर्द केली? हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न असेल. इथे मात्र लक्ष द्यायचं आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. पुढच्या G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी कोणाकडे सोपवली? कोणत्या राष्ट्राच्या अध्यक्षाकडे सोपवली? तर ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये एक नॉन बाइंडिंग घोषणापत्र, म्हणजे नॉन बाइंडिंग घोषणापत्र म्हणजे बंधनकारक नसलेले घोषणापत्र स्वीकारण्यात आलेलं आहे G20 शिखर परिषदेमध्ये. त्याला कोणतं नाव दिलं गेलेलं आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पहा, कशासाठी हे घोषणापत्र स्वीकारण्यात आलं? सुरुवातीला आपण विचार करूयात. ही जी G20 शिखर परिषद झाली, त्या G20 शिखर परिषदेमध्ये 10 सप्टेंबर 2023 रोजी मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढीवर भर देण्याचा प्रयत्न करणारं नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन हे अधिकृत ऑथोराइज्ड नॉन बाइंडिंग घोषणापत्र स्वीकारण्यात आलेलं आहे. नॉन बाइंडिंग म्हणजे काय? देशांवर बंधनकारक नाही. घोषणापत्र स्वीकारलं पण ते घोषणापत्र राबवणं बंधनकारक नाही आहे, नॉन बाइंडिंग. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पण एक महत्त्वाचं आहे, आपल्या लक्षात आलं G20 शिखर परिषदेमध्ये एक नॉन बाइंडिंग घोषणापत्र स्वीकारण्यात आलेलं आहे आणि त्याला नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन कशासाठी आहे? आता G20 मध्ये अनेक संस्था आलेल्या आहेत, अनेक देशांचे प्रतिनिधी आहेत. G20चा आता आणखी एक त्याच्यामध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे आता G20 हे त्याच्यामध्ये 21 सदस्य देश झालेले आहे, G21 झालेले. मग ह्या जे राष्ट्र त्याच्यामध्ये आहेत, ज्या अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये आहेत, तर त्यांना मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ झाली पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित मिळून एकमेकांचा विकास केला पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. म्हणून एक नॉन बाइंडिंग घोषणापत्र स्वीकारलं गेलं आणि त्याला म्हटलं गेलं नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखी एक याच्यामध्ये गोष्ट महत्त्वाची आहे आपल्याला, हे जे घोषणापत्र आहे, तर या घोषणापत्राचं एक ब्रीद वाक्य आहे. ते घोषणापत्राचं ब्रीद वाक्य कोणतं आहे हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं. घोषणापत्राचं ब्रीद वाक्य कोणतं आहे पहा. आपण एक पृथ्वी, एक कुटुंब आहोत आणि आपण एक भविष्य शेअर करतो, असं या घोषणापत्राचं ब्रीद वाक्य आहे. लक्षात आलं? एक घोषणापत्राचं स्वरूप नॉन बाइंडिंग आहे, बंधनकारक नाही आहे. आणि त्याला काय म्हटलंय? नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन असं म्हटलंय. हे कशासाठी केलंय? तर हे जे अर्थव्यवस्था आहेत G20 मध्ये,
तर ते मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढीवर भर द्यायचा आहे, एकमेकांना सहकार्य करायचं आहे, एकमेकांना मजबूत करायचं आहे, एकमेकाच्या उणिवा दूर करायच्यात आणि सक्षम या ठिकाणी ही परिषद निर्माण करायची आहे. मग या ठिकाणी एक ब्रीद वाक्य या घोषणापत्राचं ठरवण्यात आलं. यालाच अनुसरून आता जी आपण चर्चा केली, म्हटलं गेलं आपण एक पृथ्वी, एक कुटुंब आहोत आणि आपण एक भविष्य शेअर करतो, असं या घोषणापत्राचं ब्रीद वाक्य आहे. लक्षात आलं? घोषणापत्राचं ब्रीद वाक्य पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, काही मागच्या आणि पुढच्या परिषदा कधी होणार आहेत हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे पहा, 2008 ची वॉशिंग्टन अमेरिकेला झाली आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जर विचारलं तर 21ची इटलीला झाली होती रोम, 22ची बाली इंडोनेशिया, 23ची नवी दिल्ली, आत्ता 24ची रियो दे जानेरो ब्राझील. आपण म्हटलं की त्यांच्या राष्ट्राध्यक्षाकडे नरेंद्र मोदींनी सूत्र सुपूर्द केलेली अध्यक्षपदाची. 2025ची कुठे होईल? 2025ची दक्षिण आफ्रिकेमध्ये होईल आणि 2026ची कुठे होणार आहे? G20 परिषद अमेरिकेमध्ये होणार आहे. तशा प्रकारे G20 परिषदेविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता G20 परिषदेविषयी आणखी आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे, तर संभाव्य प्रश्न कुठले असतील याच्यावरती आपण चर्चा करूयात. एकेका प्रश्नाचा आपण विचार करूयात. G20 शिखर परिषद 2023ची थीम कोणती होती? आपण काय म्हटलं होतं? वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. हे आहे थीम, वसुधैव कुटुंबकम. संस्कृत वाक्यप्रचार आपण म्हटलेलं होतं आणि मग कुठली आहे हे लक्षात ठेवायचे. वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. पुढचा प्रश्न पहा, G20 शिखर परिषद 2023चे अध्यक्ष कोण होते? आता आपल्याला माहिती आहे आपल्या भारतातच झाली, नरेंद्र मोदी हे अध्यक्ष होते. भारताचे G20 शेर्पा म्हणून कोणास नियुक्त करण्यात आलं होतं सांगता येईल? अमिताभ कांत यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं. त्यानंतर भारताकडं G20चं अध्यक्षपद कोणत्या कालावधीसाठी होतं? आता सांगता येईल का कोणत्या कालावधीसाठी होतं? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023. कोणत्या कालावधीसाठी होतं? 1 डिसेंबर 2022 टू कधीपर्यंत होतं? 30 नोव्हेंबर पर्यंत होतं. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत हे भारताकडे अध्यक्षपद होतं. लक्षात आलं? 4 प्रश्न आपण इथे अभ्यासले, 4ची उत्तरं आपल्याला मिळाली. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपला पुढचा प्रश्न आहे, G20 शिखर परिषद 2023ला कोणत्या 2 देशांचे राष्ट्राध्यक्ष हजर नव्हते? मी तुम्हाला म्हटलं चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष हजर नव्हते. चीनचे सी जिनपिंग आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन हे 2 राष्ट्राध्यक्ष G20 परिषदेला उपस्थित नव्हते, हे लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. आता पुढचं पहा, पुढील G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी कोणाकडे सोपवली आहेत? कोणाकडे सोपवली म्हणून मी सांगितलं. कुठे होणार आहे? ब्राझीलमध्ये होणार आहे. ब्राझीलचे अध्यक्ष कोण आहेत? लुईज इनासियो लुला दा सिल्वा, असं मी तुम्हाला म्हटलं होतं. लक्षात आलं? तर ब्राझीलच्या अध्यक्षांकडे ही अध्यक्षपदाचे सूत्र मोदी यांनी सोपवलेली. पुढचा प्रश्न पहा, G20 शिखर परिषदेमध्ये 10 सप्टेंबर 2023 रोजी मजबूत, शाश्वत, संतुलित, सर्वसमावेशक वाढीवर भर देण्याचा प्रयत्न करणारे कोणते नॉन बाइंडिंग घोषणापत्र स्वीकारण्यात आलेलं आहे? कोणतं? काय नाव दिलेलं होतं त्याला? नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन. हे नॉन बाइंडिंग घोषणापत्र स्वीकारण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न पहा, हे जे घोषणापत्र स्वीकारण्यात आलं की ज्याला आपण म्हटलं नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन, तर या घोषणापत्राचं ब्रीद वाक्य कोणतं होतं सांगता येईल? घोषणापत्राचं ब्रीद वाक्य आपण काय म्हटलं होतं? आपण सगळेजण एक पृथ्वी आहोत, आपण एक कुटुंब आहोत आणि आपण एक भविष्य शेअर करतो. किती सोपं आहे पहा. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, हे आहे या घोषणापत्राचं ब्रीद वाक्य. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात.
आपला पुढचा प्रश्न पहा. G2025ची G20 शिखर परिषद कुठे भरणार आहे? 25-26ची कुठे भरणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. 25ची कुठे भरेल? दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. 24चे कुठे भरेल? ब्राझीलमध्ये आहे. आणि 26ची G20 शिखर परिषद कुठे भरेल? 26ची G20 शिखर परिषद अमेरिकेला भरणार आहे. चला लक्षात आलं. 23ची कुठे झाली? भारतामध्ये. 24ची कुठे होणार आहे? ब्राझीलमध्ये आहे. 25ची कुठे होणार आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि 26ची कुठे होणार आहे? तर अमेरिकेमध्ये होणार आहे. लक्षात आले हे पॉईंट्स आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे. आता एक प्रश्न कसा विचारला जाईल त्याच्यावरती थोडंसं इमॅजिन करा. हे पहा, याच्यावरून तुम्ही उत्तर निवडायचं आहे. तुम्ही आपण जो अभ्यास केला त्याच्यावरून. G20 शिखर परिषद 2023 बद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं विधान, भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये आयोजित केलेली ही पहिली G20 शिखर परिषद आहे. आहे का? भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिली G20 शिखर परिषद आहे असा उल्लेख आपण केला होता. दुसरं विधान पहा, भारताचे G20 शेर्पा म्हणून अमिताभ कांत यांची नेमणूक करण्यात आली. आपण म्हटलं अध्यक्ष नरेंद्र मोदी होते आणि भारताचे G20 शेर्पा म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती किंवा नेमणूक करण्यात आली होती? अमिताभ कांत. म्हणजे दोन्ही विधानं आपली बरोबर आहेत. तशा प्रकारे विधानं विचारली जातील. मग विधानं पण आपल्याला लक्षात ठेवायचं, दोन्ही विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. लक्षात आलं. आता आपण पुढच्या अभ्यासाकडे जाऊयात. ही झाली G20 परिषद. आणि G20 परिषदेमध्ये आणखी आपल्याला अभ्यासायचं आहे, पण छोट्या छोट्या टप्प्यांमधून आपण अभ्यास करूयात. पुढे जाऊयात. आफ्रिकन युनियन G20चं सदस्य झालं. मी तुम्हाला बोलता बोलता म्हटलं होतं आता G21 झाली आहे, आफ्रिकन युनियनचा त्याच्यामध्ये समावेश झाला आहे. मग कसं झालंय, काय झालंय आपण पाहूयात. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणून लक्षात ठेवायचा आहे की 9 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20चं स्थायी सदस्यत्व कोणत्या संघटनेला देण्यात आलेलं आहे असं तुम्हाला प्रश्न विचारतील. आफ्रिकन युनियनला देण्यात आलेलं आहे. कोणत्या संघटनेला देण्यात आलेलं आहे? आफ्रिकन युनियन. लक्षात आलं. ठीक आहे, पहिला पॉईंट आपल्याला मिळाला. हां, युरोपियन युनियन नंतर G20 मध्ये सामील होणारा आफ्रिकन युनियन हा दुसरा प्रादेशिक गट आहे. म्हणजे याच्या अगोदर एक प्रादेशिक गट समाविष्ट आहे. युरोपियन युनियनचा सुद्धा समावेश G20 मध्ये आहे. आणि आता युरोपियन युनियन नंतर G20 मध्ये सामील होणारा आफ्रिकन युनियन हा दुसरा प्रादेशिक गट आहे. लक्षात आलं. हे पण वैशिष्ट्य तुमच्या लक्षात येईल आणि कदाचित विचारतील की आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील होणारा दुसरा प्रादेशिक गट आहे असं विधान पण विचारतील. म्हणजे पहिला युरोपियन युनियन आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या पॉईंटवर जाऊयात. हां, आता या शिखर परिषद जी झाली G20, त्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकी महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव कोणी ठेवला होता असा पण प्रश्न विचारतील. आपण इथे काय म्हणतोय पहा, शिखर परिषद जी झाली G20 मध्ये त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं की आफ्रिकी महासंघ जो आहे त्या महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव कोणत्या देशाने ठेवला होता, हा प्रस्ताव कोणत्या नेत्याने ठेवला होता हे पण विचारतील. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा प्रस्ताव कोणी ठेवला होता तर नरेंद्र मोदींनी. कोणता ठेवला होता? आफ्रिकी महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढे जाऊयात आपण. पुढे पहा, 2022 मध्ये बालीमधील G20 देशाच्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकेतील देशांनाही सामावून घेण्याचा मुद्दा सेनेगलच्या अध्यक्षांनी त्यावेळी उपस्थित केलेला होता. आता आपण काय म्हटलं, आपला जो मुद्दाच आहे की G20चं स्थायी सदस्यत्व कोणाला दिलंय? आफ्रिकन युनियनला दिलंय. म्हणजे G21 झाली आता ते. मग या ठिकाणी ही जी घोषणा झाली की आम्ही काय करतोय, आफ्रिकन युनियनला सदस्यत्व देतोय. या घोषणेनंतर आफ्रिकन युनियनचे एक अध्यक्ष आहेत अजाली आसिमानी, हे सदस्य म्हणून त्या ठिकाणी आसनस्थ झाले असं आपण मानतो. लक्षात आलं. आणि यामुळे आता काय झालंय, जो G20 गट आतापर्यंत आपण म्हणत होतो त्याला G21 असं म्हटलं जातं. हा जो तुम्हाला दिसता तो आफ्रिकन युनियन
चा हा गट आहे पहा आफ्रिकन युनियन. याची स्थापना एक थोडक्यात सांगतो, 1 जुलै 2002 मध्ये याची स्थापना आहे. आणि याच्यामध्ये किती देश आहेत पहा. आफ्रिकन युनियनचा जर विचार केला तर थोडक्यात तुम्हाला माहिती असावी म्हणून हे पाठ वगैरे करायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा याच्यात एकच मुद्दा आपल्याला दिसतो की G20 मध्ये कोणत्या गटाचा समावेश करण्यात आलेला आहे, कोणता प्रादेशिक गट त्या ठिकाणी आलेला आहे. तर प्रादेशिक गट आलेला आहे आफ्रिकन युनियन. G20चा G21 झालंय. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यालय अदिस अबाबा आहे. आफ्रिकन युनियनचं जे मुख्यालय आहे ते अदिस अबाबा आहे. सदस्य देश 15 आहेत, निरीक्षक देश 9 आहेत. यांचं घोषवाक्य काय पहा आफ्रिकन युनियनचं, संयुक्त आणि मजबूत आफ्रिका हे याचं घोषवाक्य आहे. तशा प्रकारे ही आफ्रिकन युनियन या प्रादेशिक गटाचा समावेश G20 मध्ये स्थायी सदस्य म्हणून केला गेला आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. याच्यावरचे काय प्रश्न आहेत त्याचा आपण विचार करूयात. हे पहा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. 9 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या संघटनेला G20चं स्थायी सदस्यत्व देण्यात आलं. कोणत्या प्रादेशिक गटाला G20चं स्थायी सदस्य देण्यात आलं. आणि हा दुसरा प्रादेशिक गट आहे. पहिला प्रादेशिक गट कुठला आहे, युरोपियन युनियन. आता पहा आपण काय म्हटलं, कोणाला देण्यात आलेला आहे, आफ्रिकन युनियनला देण्यात आलेला आहे. आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष कोण आहेत, कोण सांगितलं होतं मी तुम्हाला, अजाली असिमानी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आहे. पुन्हा एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात याचे. आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळालंय. हा G20 मध्ये सामील होणारा दुसरा प्रादेशिक गट ठरलाय. पहिला प्रादेशिक गट युरोपियन युनियन होता. त्यानंतर आपण म्हटलं की शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी एक प्रस्ताव ठेवला होता की आफ्रिकी महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं. मग आपल्याला विचारतील की या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकी महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव कोणी ठेवला होता, नरेंद्र मोदींनी आणि भारताने. हे दोन गोष्ट लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर आता G20 गट G21 झाला हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि याच्यामध्ये आपण काही प्रश्न पाहिले. G20 आफ्रिकन युनियनच्या बाबतीत पण आपण पाहिलं. मुख्यालय कुठं आहे तर अदिस अबाबा. सदस्य देश 15 आहेत आणि घोषवाक्य संयुक्त आणि मजबूत आफ्रिका. याच्यावरचे दोन प्रश्न आपण अभ्यासले की स्थायी सदस्यत्व कोणाला मिळालं आहे 2023च्या G20 परिषदेमध्ये, आणि ज्याच्यामुळे G20ची संख्या G21 झाली तर आफ्रिकन युनियनला मिळालं. आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष कोण आहेत तर अजाली अस्मानी हे त्याचे अध्यक्ष आहेत. हे आपण पाहिलं. आता आपल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात की जिथे आता आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यातला प्रत्येक पॉईंट लक्षामध्ये ठेवायचा आहे. जागतिक जैव इंधन आघाडी असं याला म्हटलं जातं. कोणी जाहीर केलंय, नरेंद्र मोदींनी हे जाहीर केलंय. नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेमध्ये 9 सप्टेंबर 2023ला याबद्दल जाहीर केलं. जागतिक जैव इंधन आघाडीबद्दल कोणत्या परिषदेत कोणी जाहीर केलं हे अगोदर आपण समजावून घेतलं. आपल्या लक्षात आलं की या G20 परिषदेमध्ये हे जाहीर झालं आणि नरेंद्र मोदींनी जाहीर केलं. आता पुढचं पाहूया. ही जागतिक जैव इंधन आघाडी उभारली जाते. याला GBA असं म्हटलं जातं. जागतिक जैव इंधन आघाडीचं उद्दिष्ट काय आहे पहा. पारंपरिक इंधनामध्ये जैव इंधन मिश्रणाचं प्रमाण 20% हे लक्षात ठेवायचं आहे, वाढवायचं आहे. जागतिक जैव इंधन आघाडीचं उद्दिष्ट कोणतं आहे. पारंपरिक इंधनामध्ये जैव इंधन मिश्रणाचं प्रमाण किती टक्क्यांपर्यंत वाढवायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 20% वाढवायचं आहे. या आघाडीचे प्रारंभिक सदस्य कोण आहेत. या आघाडीचे प्रारंभिक सदस्य आहेत भारत, अर्जेंटिना, बांगलादेश, ब्राझील, इटली, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, UAE हे याचे प्रारंभिक सदस्य आहेत. मग याच्यामध्ये प्रारंभिक सदस्यांमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो हे मुख्य परीक्षेला विचारतील, पूर्व परीक्षेला विचारणार नाही आहेत.
पण प्रारंभिक सदस्यांमध्ये भारत आहे हे विधान मात्र तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे की भारतीय जागतिक जैवइंधन आघाडीच्या प्रारंभिक सदस्यामध्ये भारताचा समावेश आहे. भारताचा समावेश आहे. भारताबरोबर आपल्या शेजारचा देश कोणता आहे पहा, फक्त बांगलादेश आहे. भारत बांगलादेश हे दोन देश तुम्हाला कळाले. अर्जेंटिना, ब्राझील, इटली, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका आणि UAE आपल्या शेजारचे भारत, बांगलादेश, UAE हे देश मात्र त्याच्यामध्ये दिसत आहेत. लक्षात आलं. तर हे प्रारंभिक सदस्य आहे भारत, हे लक्षामध्ये ठेवायचं. जागतिक जैवइंधन आघाडीचे निरीक्षक देश कोणते आहेत? निरीक्षक देशांचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला कॅनडा आणि सिंगापूर हे निरीक्षक देश आहेत. हे पण महत्त्वाचं आहे बरं का. कॅनडा, सिंगापूर जागतिक जैवइंधन आघाडीचे निरीक्षक देश कोणते होते, कोणते आहेत? कॅनडा आणि सिंगापूर. आणि याच्यामध्ये प्रारंभिक सदस्यामध्ये अमेरिका सुद्धा आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे लक्षामध्ये कसं ठेवायचं? भारत आणि भारताच्या शेजारचे देश कोणते याचा विचार करा. भारत, बांगलादेश, UAE हे आपल्या लक्षात आलं. हे जागतिक जैवइंधन आघाडीचे प्रारंभिक सदस्य आहेत. त्यानंतर याच्यामधले महत्त्वाचे देश आणि विकसित देश जर आपण विचार केला तर इटली, अमेरिका हे देश आपल्याला दिसतात. मॉरिशस आहे. इटली, अमेरिका, मॉरिशस हे विकसित देश आहेत. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि अर्जेंटिना हे 3 देश राहतात. ते लक्षात ठेवताना अशा प्रकारे वर्गीकरण करा जेणेकरून परीक्षेमध्ये तो मुद्दा दिसला की तुम्हाला ते आठवेल. आणि निरीक्षक देश कोणते तर कॅनडा आणि सिंगापूर. आपण म्हटल्याप्रमाणे GBA ग्लोबल बायोडिझेल अलायन्स असं म्हटलं जातं. जागतिक जैवइंधन आघाडी किंवा बायोफ्युएल अलायन्स असं याला म्हटलं जाईल. आता याच्यामध्ये कोण कोण आहे पहा. 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्था अशा आहेत की ज्यांनी या जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये सामील व्हायला सहमती दर्शवली. हे विधानामध्ये विचारलं तर विचारतील की 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांनी या ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली. यांनी जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. 12 आंतरराष्ट्रीय संस्था आणि 19 देशांनी. लक्षात आलं. आता थोडक्यात रिव्हिजन करूयात इथल्या इथे, मग पुढच्या मुद्द्यावरती जाऊयात. काय झालंय हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. जागतिक जैवइंधन आघाडीची निर्मिती झाली आहे. ठीक आहे. कुठल्या परिषदेत झाली आहे हे लक्षात ठेवा. G20 परिषदेमध्ये झाली आहे. उद्दिष्ट काय आहे? पारंपरिक इंधन जे आपण सध्या वापरतो मग त्या इंधनामध्ये जैवइंधनाचं मिश्रण करायचं आहे. मग विचार करा, पारंपरिक इंधनामध्ये जैवइंधनाचं मिश्रण करायचं आहे, किती टक्क्यांपर्यंत करायचं आहे? 20% करायचं आहे. मग याचे प्रारंभिक सदस्य कोण कोण आहेत? भारताचा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. भारत आहे, आपल्या देशाचा शेजारचे देश बांगलादेश आहे, UAE आहे. विकसित देशांचा आपण विचार केला अमेरिका आहे, इटली आहे, मॉरिशस आहे. आणि बाकीच्या देशांचा जर आपण विचार केला तर दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हे प्रारंभिक सदस्य आहेत. निरीक्षक देश 2 आहेत. कोणते आहेत? कॅनडा, सिंगापूर आहेत. आणि आत्तापर्यंत किती देशांनी आणि किती संघटनांनी, संस्थांनी या जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवली आहे? तर 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांनी या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. लक्षात आलं. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊयात. आता जागतिक जैवइंधन आघाडी हे अशी असणार आहे. ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स GBA असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं. आता याच्यानंतर याच जैवइंधन आघाडीबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला पाहायचे आहेत. हे तुम्हाला कळालं. आता आपण महत्त्वाच्या पॉईंट्सकडे जाऊयात. सर्वाधिक जैवइंधन उत्पादक देश कोणता आहे? आता तुम्हाला विधानामध्ये मध्येच विचारलं. अशी आघाडी स्थापन झाली पण सर्वाधिक जैवइंधन उत्पादक देश म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. त्याचा क्रम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवता येईल. अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, चीन, जर्मनी हे देश असे आहेत की सर्वाधिक जैवइंधन उत्पादक देश. म्हणजे आता जैवइंधन आघाडी निर्माण झाली हे तुमच्या लक्षात आलं. आता तुमच्या लक्षात हे येईल की सर्वाधिक जैवइंधन उत्पादक देश हा अमेरिका आहे आणि अमेरिका हा प्रारंभिक सदस्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सर्वाधिक जैवइंधन उत्पादक देश कोणते आहेत? अमेरिका हा सर्वाधिक, त्यानंतर ब्राझील, त्यानंतर इंडोनेशिया, त्यानंतर चीन, जर्मनी. आता जैवइंधन उत्पादनात भारताचा वाटा सध्या किती आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर 3% सध्याचा वाटा आहे. 27% ब्राझीलचा वाटा आहे. 55% युनायटेड स्टेट्स सर्वाधिक वाटा 55% वाटा आहे.
त्याच्यानंतर पहा, जागतिक इथेनॉल उत्पादनाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 85% वाटा असणारे 3 देश तुम्हाला दिसतात इथेनॉल उत्पादनामध्ये. 85% वाटा भारत, अमेरिका आणि ब्राझील हे 3 देश असे आहेत की जागतिक इथेनॉल उत्पादनामध्ये या 3 देशांचा वाटा 85% वाटा असलेला आपल्याला दिसतं. आणि मग एक उद्दिष्ट ठरवलं की 2040 पर्यंत जागतिक ऊर्जा मागणी वाढीमध्ये भारत 25% योगदान देणार आहे. आपल्याला हा प्रश्न विचारते की जागतिक ऊर्जा मागणी वाढीत भारत 25% योगदान कधीपर्यंत देईल असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर 2040 पर्यंत देणार आहे हे उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे जागतिक जैव इंधन आघाडी आहे. आणि आपण काय म्हटलेलं होतं, या जैव इंधन आघाडीचं उद्दिष्ट कोणतं आहे तर पारंपरिक इंधनामध्ये जैव इंधन मिश्रणाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि ते 20% वाढवायचं आहे. तर हे उद्दिष्ट आहे. तशा प्रकारे ही जागतिक जैव इंधन आघाडीबद्दल जर प्रश्न विचारले तर ह्याच्यावरचे संभाव्य प्रश्न आपण पाहूयात, म्हणजे तुमच्या आणखी लक्षामध्ये येईल. संभाव्य प्रश्न 2024-25 या आघाडीवर कोणते असतील? जागतिक जैव इंधन आघाडीचं उद्दिष्ट कोणतं आहे? कोणत्या परिषदेमध्ये स्थापन झाली? G20 परिषदेमध्ये स्थापन झाली. उद्दिष्ट कोणतं आहे हे आपल्याला विचारतील. आपण म्हटलं पारंपरिक इंधन आहे, त्या पारंपरिक इंधनामध्ये जैव इंधनाचं मिश्रण करायचं आहे आणि ते प्रमाण 20% वाढवायचं आहे. हे जागतिक जैव इंधन आघाडीचं उद्दिष्ट आहे. दुसरं पहा, जागतिक जैव इंधन आघाडीचे निरीक्षक देश कोणते? 2 देश आपण पाहिले. कोणते 2 देश आहेत? कॅनडा आणि सिंगापूर हे 2 देश निरीक्षक देश आहेत. या ठिकाणी आपण म्हटलेलं होतं पाहिलं की 2 देश निरीक्षक देश आहेत, कॅनडा आणि सिंगापूर हे 2 देश आहेत. पुढचा पाहूयात प्रश्न, सर्वाधिक जैव इंधन उत्पादक देश म्हणून कोणत्या देशास ओळखलं जातं? सर्वाधिक जैव इंधन मी तुम्हाला म्हटलेलं होतं. कोणता? पहिल्या क्रमांकावरती कोणता आहे? युनायटेड स्टेट्स, USA, अमेरिका हे पहिल्या क्रमांकावरती देश. सर्वाधिक जैव इंधन उत्पादक देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं? अमेरिकेला ओळखलं जातं. अमेरिकेनंतर ब्राझील आहे, ब्राझीलनंतर इंडोनेशिया आहे, इंडोनेशियानंतर चीन आहे, चीननंतर जर्मनी. पण सर्वाधिक जैव इंधन उत्पादक देश म्हटले की अमेरिकेचा उल्लेख करावा लागतो. पुढचा प्रश्न पहा, जागतिक इथेनॉल उत्पादनामध्ये कोणत्या 3 देशांचा वाटा सर्वाधिक आहे? इथेनॉल उत्पादनात कोणत्या 3 देशांचा वाटा सर्वाधिक आहे? ते देश आहेत भारत, अमेरिका, ब्राझील. 85% वाटा मी तुम्हाला सांगितलं होतं. 85% वाटा या 3 देशांचा आहे. कोणकोणत्या? भारत, अमेरिका आणि ब्राझील या 3 देशांचा वाटा या ठिकाणी 85% असलेला दिसतो. पुढचा प्रश्न पहा, जागतिक ऊर्जा मागणी वाढीत भारताचं 25% योगदान देण्याचं उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवलं आहे? आपण याचा उल्लेख केला होता. जागतिक ऊर्जा मागणी वाढीमध्ये भारताचं 25% योगदान देण्याचं उद्दिष्ट हे कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे? 2040 वर्षापर्यंत ठेवलेलं आहे. अशा प्रकारे याच्यावरचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा पॉईंट आपला झाला की हे प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पाहता येईल की कोणत्या प्रकारे विचारला जाईल हे पहा. जागतिक जैव इंधन आघाडीबद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाचा निवड करा. जागतिक जैव इंधन आघाडीचा भारत प्रारंभिक सदस्य आहे. म्हणजे प्रारंभिक सदस्याबद्दल कसा प्रश्न विचारतील तर हे लक्षात ठेवायचं. भारत हा प्रारंभिक सदस्य आहे आपण म्हटलं. 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांनी हे ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्समध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली आहे. जागतिक जैव इंधन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवली. हे पण आपण पाहिलं 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्था आहेत की ज्यांनी जागतिक जैव इंधन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवलेली. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर असलेली आपल्याला दिसत आहेत का? प्रारंभिक सदस्य भारत आहे. भारताच्या शेजारची आपण म्हटलं बांगलादेश, USA, बांगलादेश आणि UAE हे 3 सदस्य आहेत भारताच्या शेजारचे. लक्षात आलं. त्याच्यानंतर अमेरिका आहे, इटली आहे, ब्राझील आहे. तशा प्रकारे जागतिक जैव इंधन आघाडीचे भारत प्रारंभिक सदस्य आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्था अशा आहेत की त्यांनी या जागतिक जैव इंधन आघाडीमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवलेली. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं.
पुढच्या पॉईंटकडे पण जाऊयात. आर्थिक कॉरिडॉर. आर्थिक कॉरिडॉरचा जर विचार केला, महत्त्वाचा कॉरिडॉर, आणि या ठिकाणी याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. तर लक्षामध्ये ठेवा की हा कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे. याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर याला भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा निर्माण केला जाणार आहे. 10 सप्टेंबर 2023ला हा कॉरिडॉर निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर IMEC याला काय म्हटलं जातं या कॉरिडॉरला? तर हे संक्षिप्त रूप आहे त्याचं, IMEC, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. चीनचा जो कॉरिडॉर आहे त्याच्यामुळं विविध राष्ट्रांची फसवणूक होताना आपण दिसते. चीनने जो कॉरिडॉर निर्माण केला आहे त्याच्यामुळे श्रीलंका देश कर्जबाजारी झाला, त्या देशामध्ये कोणती परिस्थिती निर्माण झाली हे पाहत आहे. आणि अनेक देशांना मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिलं चीननं, आणि त्या देशांना कर्जबाजारी करून स्वतःचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न चीन करत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून हा आर्थिक कॉरिडॉर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक कॉरिडॉर, मग याला नाव दिलं आहे मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. निर्णय झाला आहे 10 सप्टेंबर 2023, म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. IMEC हे संक्षिप्त रूप आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. आता हा कॉरिडॉर जो आहे, हा कॉरिडॉर कोणत्या देशांचा संयुक्त उपक्रम असणार आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, इटली, युरोपीय महासंघ यांचा संयुक्त उपक्रम आहे. जी अविकसित राष्ट्र आहे त्या राष्ट्रांना विकसित करण्यासाठी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या इकॉनॉमिक कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? चीनच्या कॉरिडॉरमुळे काय झालं हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं, म्हणून त्याला पर्याय म्हणून हा आर्थिक कॉरिडॉर उभा राहतो. मग या आर्थिक कॉरिडॉरमध्ये जगातले महत्त्वाचे देश, त्यातही भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपीय महासंघ हे एकत्रितपणे भक्कमपणे उभे राहत आहेत आणि या आर्थिक कॉरिडॉरची निर्मिती करत आहेत. मग आता याच्यामध्ये काय काय असणार आहे त्याचा आपण विचार करूयात. हा कॉरिडॉर सुरुवातीला आपण इथे विचारात घेतलं की हा कॉरिडॉर जो निर्माण होतोय तो कोणाचा उपक्रम आहे. आपल्याला लक्षात आलं जगातले महत्त्वाचे देश, विकसित देश आणि भारतासारखे बलाढ्य देश त्या ठिकाणी एकत्रित आलेले आणि त्यांनी हा कॉरिडॉर बनवलेला आहे. आता काय जोडलं जाणार आहे? तर या कॉरिडॉरच्या माध्यमामधून लोहमार्ग, बंदर, विजेचे आणि डेटाचे नेटवर्क जोडले जाणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की नेमका हा कॉरिडॉर उभा राहतोय, जगातले महत्त्वाचे देश एकत्र आलेत, पण या कॉरिडॉरच्या माध्यमातून नेमकं काय जोडलं जाईल? तर वेगवेगळ्या देशांचे लोहमार्ग जोडले जातील, बंदरे, त्याच्यानंतर विजेचे आणि डेटाचं नेटवर्क जोडलं जाईल. तशा प्रकारे हा आर्थिक कॉरिडॉर आहे. आणखी काय आहे याच्यामध्ये? तर पहा, या कॉरिडॉरमधले जे सदस्य देश आहेत आपण पाहिले कोणकोणते सदस्य देश आहेत हे पहा. हे भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपीय महासंघ हे सदस्य देश कशासाठी पुढाकार घेणार आहेत? हायड्रोजन पाईपलाईनच्या उभारणीसाठी. आपल्याला विचारतील की कोणत्या पाईपलाईनच्या उभारणीसाठी? हायड्रोजनच्या पाईपलाईनच्या उभारणीसाठी हे सदस्य देश पुढाकार घेतील. आता हा कॉरिडॉर जो उभा राहतोय त्या कॉरिडॉरच्या माध्यमामधून 2 वेगवेगळे कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत आणि त्यांना नाव दिलं आहे पूर्व कॉरिडॉर, उत्तर कॉरिडॉर. अगोदर ही रचना समजावून घेतली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं चीननं एक कॉरिडॉर निर्माण केला आहे. त्या कॉरिडॉरमुळं जगातले देश कर्जबाजारी होत आहेत. त्यांना कर्जबाजारी करून चीन काय करत आहे तर त्यांना स्वतःच्या गुलामाप्रमाणे वागणूक द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ श्रीलंका पहा, काही आफ्रिकी देश आहेत की जे गरीब देश आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायची, त्यांना ती फेडताच नाहीत आली पाहिजे. म्हणजे एखादा सावकार एखाद्या गावामध्ये ज्या पद्धतीनं कर्ज देतो आणि आयुष्यभर त्यांच्याकडनं गुलामी करून घेतो, जे म्हणाल ते त्याला ऐकावं लागतं, त्याप्रमाणे चीननं केलं आहे. मग हे कुठे तर थांबलं पाहिजे. जगातले सगळे महत्त्वाचे देश एकत्र येत आहेत आणि ते काय करत आहेत तर या ठिकाणी एका कॉरिडॉरची निर्मिती करतात, ज्याला म्हटलं गेलं आहे भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. लक्षात आलं? तशा प्रकारे ह्या कॉरिडॉरची निर्मिती मी तुम्हाला सांगितली. या माध्यमातून काय काय जोडलं जाईल? लोहमार्ग, बंदरे, वीज आणि डेटाचं नेटवर्क जोडलं जाईल. शिवाय या कॉरिडॉरमधले जे सदस्य देश आहेत
ते हायड्रोजन पाईपलाईनच्या उभारणीसाठी पुढाकार घेणार आहेत. आता पहा, या माध्यमातून जे कॉरिडॉर उभारले जातील ते 2 वेगवेगळे कॉरिडॉर तयार केले जातील. म्हणजे हा कॉरिडॉर जो उभारला जातो त्यातून 2 वेगवेगळे कॉरिडॉर निर्माण केले जाणार. मग स्वतःला विचारा, ते 2 वेगवेगळे कॉरिडॉर कोणते निर्माण होतील? आपल्या लक्षात आलं, पूर्व कॉरिडॉर, उत्तर कॉरिडॉर हे 2 कॉरिडॉर निर्माण केले जाणार आहेत. मग आता आपल्याला पूर्व कॉरिडॉर आणि उत्तर कॉरिडॉर कसे निर्माण केले जाणार आहेत, कदाचित याच्यावरती प्रश्न विचारतील. मग त्या दोन्हींचा आपण विचार करूयात. आता आहे पूर्व कॉरिडॉर आणि उत्तर कॉरिडॉर कसे निर्माण केले जाणार आहे, त्याला आपल्याला विचार करायचा आहे. पूर्व कॉरिडॉर हा भारताला इराण आणि तुर्कस्तान मार्गे पश्चिम आशिया, मध्य पूर्वेशी जोडणार आहे. पहा, पूर्व कॉरिडॉर भारताला कुठे जोडेल? भारताला इराण आणि तुर्कस्तान मार्गे पश्चिम आशिया व मध्य पूर्वेशी जोडणार आहे. लक्षात आलं, कोणत्या कॉरिडॉरद्वारे भारत जोडला जाणार आहे? पूर्व कॉरिडॉरद्वारे भारत जोडला जाणार आहे. कुठे जोडला जाणार आहे? इराण आणि तुर्कस्तान मार्गे पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेशी जोडला जाणार आहे. ठीक आहे, आपल्याला लक्षात आलं की 2 वेगवेगळे कॉरिडॉर निर्माण केले जाणार होते, पूर्व उत्तर. पूर्व कॉरिडॉरमध्ये भारत कसा जोडला जाईल हे आपल्या लक्षात आलं. आता उत्तर कॉरिडॉर काय आहे? हा कॉरिडॉर जो आहे तो तुर्की, ग्रीस आणि इटली मार्गे पश्चिम आशिया अर्थात मध्य पूर्वेला युरोपशी जोडणार आहे. तर हे पूर्व कॉरिडॉर आणि उत्तर कॉरिडॉर हे 2 वेगवेगळे कॉरिडॉर निर्माण केले जाणार आहेत आणि त्याच्यातून अशा प्रकारे हे देश एकमेकाला जोडले जाणार आहेत. आता ते कसे जोडले जातील याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला 2 कॉरिडॉर वेगवेगळे अभ्यासले, त्यातून कोण कुठं जोडले जाणार आहे हे आपण अभ्यासलं. आता आपल्याला विचार काय करायचा, हे अशा प्रकारे पहा, पूर्व कॉरिडॉर, उत्तर कॉरिडॉर, सी रूट, रेल रूट आहे याच्यामध्ये. तुम्ही नोट्समध्ये जर पाहिलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता विचार करायचा आहे 2 कॉरिडॉर कुठे कुठे जोडले जाणार आहेत याचा आपण विचार केला. भारत जोडला जाईल, आशिया जोडला जाणार आहे, युरोप सी, ह्याचा आपण विचार केला. आता या कॉरिडॉरमधला पहिला टप्पा काय आहे? पहिला टप्पा कुठून कुठपर्यंत सागरी वाहतुकीचा टप्पा आहे. पहा, गुजरातमधील मुंद्रा बंदरापासून, गुजरातमधील आपल्याला विचारतील कोणत्या बंदरापासून? मुंद्रा बंदरापासून UAE फुजायरा बंदरापर्यंत सागरी वाहतूक असणार आहे. UAE कोणतं बंदर? फुजायरा बंदर. हे मनामध्ये लक्षात ठेवायचं की गुजरातमधील कोणत्या बंदरापासून UAE कोणत्या बंदरापर्यंत सागरी वाहतूक जाईल. मुंद्रा बंदरापासून गुजरातमधील आणि UAE फुजायरा बंदरापर्यंत सागरी वाहतूक. शिवाय UAE, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशातून रेल्वे मार्गाने इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत वाहतूक होईल. पहिल्या टप्प्यामध्ये कशी वाहतूक होणार आहे? इस्रायलच्या कोणत्या बंदरापर्यंत वाहतूक होणार आहे? हायफा बंदरापर्यंत. अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. लक्षात आलं, पहिल्या टप्प्यामध्ये गुजरातमधील मुंद्रा बंदर आहे, त्या बंदरापासून UAE फुजायरा बंदरापर्यंत सागरी वाहतूक केली जाईल. दुसरं आपण म्हटलं UAE, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशातून रेल्वेच्या मार्गाने. कोणत्या मार्गाने? रेल्वे मार्गाने. इथे सागरी वाहतूक म्हणतोय आपण, इथे रेल्वे मार्ग म्हणतोय, तिथं पण फसवतील, तर ते पण लक्षात ठेवायचं. सागरी वाहतूक कोणत्या बंदरापासून कोणत्या बंदरापर्यंत? गुजरातमधील मुंद्रा बंदरापासून UAE फुजायरा बंदरापर्यंत. आणि रेल्वे वाहतूक कुठून कुठेपर्यंत? तर रेल्वे वाहतूक आपण म्हणतो UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन या देशातून रेल्वे मार्गाने इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत वाहतूक केली जाणार आहे. लक्षात आलं, हा झाला पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा काय आहे पहा. दुसरा टप्पा कुठून सुरू होतोय? इथं पहिला टप्पा हायफा बंदरापर्यंत वाहतूक होत येते आणि दुसरा टप्पा नेमका इथूनच म्हणजे हायफा बंदरापासून सुरू होतोय. म्हणजे या कॉरिडॉरचा पहिल्या टप्प्याचा शेवट जिथं होतं हायफा बंदरापर्यंत, दुसरा टप्पा तिथूनच सुरू होतोय हायफा बंदरापासून. आणि हायफा बंदर कुठे आहे? इस्रायलमध्ये आहे. तर मग दुसरा टप्पा हायफा बंदरापासून सुरू होत आहे आणि हायफापासून मग पुढे सागरी मार्गाने फ्रान्समधील मार्सेलिस आणि इटली व ग्रीसमधील बंदरापर्यंत मालाची वाहतूक होणार आहे. 2 टप्पे लक्षात ठेवायचे. पहिल्या टप्प्यामध्ये सागरी वाहतुकीमध्ये 2 बंदरं दिसत आहेत.
त्याच्यामध्ये एक भारतातलं गुजरातमधलं बंदर आहे, एक UAEचं बंदर आहे. गुजरातमधील बंदराचं नाव आहे मुंद्रा, UAE मधील बंदराचं नाव आहे फुजायरा. इथं सागरी वाहतूक होईल. त्यानंतर UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन या देशामधून रेल्वे मार्गानं इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत वाहतूक होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हायफा बंदरापासून सागरी मार्गानं कुठे फ्रान्समधील मार्सेलिस आणि इटली व ग्रीसमधील बंदरापर्यंत मालाची वाहतूक केली जाणार आहे. हे 2 टप्पे लक्षात आलं. पुढे जाऊया. संभाव्य प्रश्न काय आहेत पहा. आता इथे तुमची कसोटी लागेल. संभाव्य प्रश्नामध्ये जे जे आपण अभ्यासलं ते, भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? कोण कोण सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला? भारत, अमेरिका हे 2 देश आहेत, तुम्हाला माहिती आहेत. आणखी 2 देश तुम्हाला सहजपणे लक्षात ठेवता येतील. कुठले? संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया. लक्षात आलं? कसे लक्षात ठेवायचे पहा. इमॅजिन करायचं. कोणते 2 देश इकॉनॉमिक कॉरिडॉर चीनला टक्कर देण्यासाठी तयार होत आहे? भारत, अमेरिका आहे. असणार. चीनला टक्कर द्यायची म्हटली की अमेरिका उतरणार त्यात. भारत, अमेरिका आहे. मग 2 देश असे आहेत की जे लक्षात राहतील. UAE, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया. राहिले का 2 देश? आता 3 देश सहजपणे तुमच्या लक्षात राहतील. फ्रान्स, जर्मनी, इटली. आणि एक महासंघ, युरोपीय महासंघ. आता विचार करा. भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर कोणाचा उपक्रम आहे? भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि एक महासंघ, युरोपीय महासंघ. तर यांचा हा उपक्रम आहे. हे उपक्रम तुम्हाला आता ऑप्शनमध्ये बघितले की लक्षात येतील. येतील का? इमॅजिन करा. येतील का? येतील. भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि एक महासंघ, युरोपीय महासंघ. तर अशा प्रकारे भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? तर आत्ता ज्याची चर्चा आपण केली त्याचा संयुक्त उपक्रम आहे. पुढचा पहा. भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून कोणत्या 2 वेगवेगळ्या कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे? कोणत्या 2 वेगवेगळे कॉरिडॉर मी तुम्हाला सांगितले होतं? पूर्व कॉरिडॉर आणि उत्तर कॉरिडॉर. पूर्व आणि उत्तर 2 वेगवेगळे कॉरिडॉर निर्माण केले जातात. पूर्व आणि उत्तर हे 2 वेगवेगळे कॉरिडॉर निर्माण केले जातील असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पुढचा प्रश्न पहा. भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरनुसार पहिल्या टप्प्यामध्ये गुजरातमधील कोणत्या बंदरापासून UAE येथील फुजायरा बंदरापर्यंत सागरी वाहतूक होणार आहे? गुजरातमधील कोणत्या बंदरापासून? कोणतं बंदर सांगितलं? तर गुजरातमधील मुंद्रा बंदर. आठवलं का? मुंद्रा बंदरापासून UAE येथील कोणत्या बंदरापर्यंत? फुजायरा बंदरापर्यंत. हे पण विचारतील. फुजायरा पण लक्षामध्ये ठेवा. तर हे प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील. आणखी पुढे प्रश्न पाहूयात. काय प्रश्न आहे पहा. भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा दुसरा टप्पा कोणत्या बंदरापासून सुरू होत आहे? दुसरा टप्पा कोणत्या बंदरापासून सुरू होईल म्हणून आपण म्हटलं होतं? हायफा बंदर. इस्रायलमधलं हायफा बंदर. त्याच्यानंतर भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा दुसरा टप्पा कोणत्या बंदरापासून सुरू होणार आहे आपण पाहिलं. हायफा. भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या देशातील बंदरापर्यंत मालाची वाहतूक होणार आहे? शेवटी आपण काय म्हटलेलं होतं? हायफापासून सागरी मार्गानं दुसरा टप्पा सुरू होईल आणि दुसरा टप्पा सुरू झाला की फ्रान्समधील मार्सेलिस, त्याच्यानंतर इटली आणि त्यानंतर ग्रीसमधील बंदरापर्यंत मालाची वाहतूक होणार आहे. म्हटलं होतं का? हायफापासून सागरी मार्गाने सुरुवात होईल. फ्रान्समधील मार्सेलिस बंदर आणि इटली आणि ग्रीसमधील बंदरं, शेवटी ग्रीसमधील बंदरापर्यंत मालाची वाहतूक होणार आहे. तशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आणखी याच्यावरती काय प्रश्न आहे का पाहूयात आपण. हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतोय का पहा. असाही प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात असायला हवं. पहिल्या टप्प्यामध्ये UAE, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशातून या मार्गाने इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत वाहतूक होईल. सागरी मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग, रस्ते मार्ग. कोणता? कुठल्या म्हटलं होतं आपण? रेल्वे मार्ग म्हटलं होतं का? पहिल्या टप्प्यामध्ये UAE, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशातून रेल्वे मार्गाने इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत वाहतूक होणार आहे.
लक्षात आलं? हा प्रश्न लक्षात ठेवा. आणखी एखादा प्रश्न याच्यावरती आपण पाहूयात. आर्थिक कॉरिडॉर पर्याय 2 रेल्वे मार्ग. तुमच्या नोट्समध्ये पण हे असेल. भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर बद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. 2 आपल्याला विधानं दिलेली, त्या विधानांचा विचार करून पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान, या कॉरिडॉरच्या माध्यमातून लोहमार्ग, बंदरे, विजेचे आणि डेटाचं नेटवर्क जोडलं जाईल. हे विधान आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे, हे जोडलं जाणार आहे. आणि दुसरं, या कॉरिडॉरच्या माध्यमातून मिथेन पाईपलाईनच्या उभारणीसाठी सदस्य देश पुढाकार घेणार आहेत. मिथेन म्हटलं होतं का आपण? नाही, मिथेन नव्हतं म्हटलं. आपण काय म्हटलं होतं? हायड्रोजन. हायड्रोजनच्या पाईपलाईनसाठी पुढाकार घेणार आहेत. लक्षात आलं? हे म्हणजे दुसरं विधान चुकलेलं आपल्याला दिसतंय. फक्त विधान 1 बरोबर आहे हे आपल्याला सांगता येईल. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं, फक्त विधान 1 बरोबर आहे. का? तर आपण म्हटलं या कॉरिडॉरचं जे माध्यम आहे त्या माध्यमातून काय होईल, तर हायड्रोजनच्या पाईपलाईनच्या उभारणीसाठी सदस्य देश पुढाकार घेणार आहेत. तशा प्रकारे आजचा हा आपला भाग. आणि याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण याच आंतरराष्ट्रीय घडामोडी कंटिन्यू ठेवणार आहोत. पुढचा भाग लगेच आपल्याला आज संध्याकाळी मिळेल. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.